डोळ्यात तुम्ही आनंद अश्रू बघू शकता. खुशी, आनंद. माहीर कंप्लीट केलेला नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी वेदश्री म्हणजे महाराष्ट्राची एंजल घेऊन एक नवीन ब्लॉग. आज माझे फ्रेंड म्हणजे आमचे फ्रेंड्स माहीरचा आज इव्हेंट आहे, तर त्याच्या इव्हेंटला आम्ही आलो सगळे सपोर्ट करायला. तिथे नक्षपण आहे, याचा काल इव्हेंट झाला तर तो पण आला आज. तर माहीर, तुला कसं वाटतं तुझा इव्हेंट आहे? मला मस्त वाटतंय. तुझा कुठला असं टार्गेट आहे ज्याच्यात तू कम्प्लीट करशील? 3.5 कम्प्लीट करेल. कॉंग्रॅच्युलेशन, तुला नीट कर तुझा इव्हेंट. वेलकम. तर सगळे माहेरचे फॅमिली मेंबर्स आहेत. महाराष्ट्रात आहे. जय शिवराय. सगळे होता की आता चालू आहे एलिफंटेला. आता आम्ही मोराजेची सोडतोय. इकडे जेएनपीटी आहे. आता आम्ही जेएनपीटी कोर्टच्या इथं एलिफंटाला जाणार आहोत. हा आमचा उरणचा जेएनपीटी कोर्ट आहे. आता इथे शिप्स उभ्या आहेत. एक बोट पुढे आहे आमचे आणि आम्ही पाठी आहोत. आता आम्ही घारापुडीला पोहोचलेलो आहोत आणि सगळ्या माहीरची इव्हेंट इथे सगळी तयारी चालली आहे. तर आता बघूया काय होते पुढे. सगळे माहीरचे फ्रेंड्स आहेत. तर पहिले अक्षर, तुला काय शुभेच्छा देशील माहीरला? माहीर कम्प्लीट करू शकते. ऑल द नक्ष, काय देशील तू शुभेच्छा? माहीर फास्ट पण करतो आणि तो कम्प्लीट पण करेल. मानस काय बोलशील? बोलीन काय, मला माहिती आहे पूर्ण इव्हेंट करेल. बेस्ट ऑफ लक. तुला कसं वाटलं का माहीरला स्विमिंगच्या क्षेत्रात टाकावं? असं वाटलं नाही. तो बोलला की मला स्विमिंग शिकायचं आहे. तो त्याच्या समोर ते राजदादा आणि साईदादा ते करत होते, त्यांचं हे सगळं बघत होता तर तो बोलला की मला पण स्विमिंग शिकायची आहे. मग तू सांग काय? काय नाही, त्याला पण इच्छा होती स्विमिंग करायची, तर तो शिकायला पहिला तर घाबरतच होता करण्याला. दादानी त्याला बरोबर शिकवून टाकलं समजा. आणि राज तर आहेत, साई पण आहे, प्लस तो स्विमिंग पूलला इथे सर पण आहेत त्याचे, ते पण करून घेतात त्याचं. माहीर, आता तू कुठपर्यंत करणार आहेस? एलिफंट टॅटू गेटवे ऑफ इंडिया. चालेल, कम्प्लीट करशील तू, मला माहिती आहे. लवकरात लवकर कम्प्लीट करा. आपण काल पण इव्हेंट केलेला होता की घारापुरी टू गेट ऑफ इंडिया 12 किलोमीटर.
तर आज पुन्हा हाच इव्हेंट तुम्ही आज का ठेवला, म्हणजे का हे ठेवले? सर्वात प्रथम तुम्हाला जय शिवराय. आणि हा इव्हेंट करण्याचा हेतू आहे की हा जो इव्हेंट आहे तो टफेस्ट इव्हेंट आहे. म्हणजे आता तुम्ही हा पहिला फ्लो पाहिला, JNPT आपल्या मागे आहे, JNPT टू एलिफंटा हा पहिला फ्लो क्रॉस करून आपण कुठे जाणार, बुच्चर आयलंडला. बुच्चर आयलंडचा दुसरा फ्लो क्रॉस करून आपण तिसऱ्या फ्लो मध्ये जाणार, भाऊचा धक्का ते बुच्चर आयलंड ह्यामध्ये जाणार. चौथा फ्लो आपल्याला क्रॉस करायचा मिडल ग्राउंड, जो नेव्हीला आपण टर्न करतो, ते गेटवे ऑफ इंडिया. म्हणजे हा जो प्रवास जो आहे तो सोपा प्रवास नाही. हा पहिलाच त्यांना असा दिलेला आहे की नंतरच्या इव्हेंटला कोणताही इव्हेंट घेतला तरी मला प्रॉब्लेम येणार नाही, म्हणून देतानाच हा असा सुरुवातीला दिला की इझी नाही दिलेला आहे. टफ इव्हेंट हा एलिफंटा टू गेटवे आहे. नमस्कार. सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय. आणि आज रामनवमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण इथे आलेलो आहोत माही परेश पाटील याच्या एलिफंटा टू गेटवे ऑफ इंडिया हा 12 किलोमीटरचा सागरी अंतर पार करण्यासाठी हा आलेला आहे इथे. तसेच आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून विनय शहा सर आलेले आहेत. आणि हे सर्व उपक्रम माही लवकरात लवकर पार करेल असं ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तसेच महाराष्ट्र ॲमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशन कडून त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आई काय त्याला शुभेच्छा द्याल? मी माहीला चांगली शुभेच्छा देतो का चांगला फोन येतो. ओके. नंतर माहीला शुभेच्छा चांगली मिनिट करावं. इथे खूप मोठी शिप आलाय कंटेनरची.
रस्ते वगैरे गॉगल कॅप वगैरे सर्व रेडी. काहीच मिनिटामध्ये तो त्याचा प्रवास चालू करेल. आता माहीरची तयारी झाली आहे. तो आता थोड्याच वेळात समुद्रात उडी मारणार आहे. ओके, टाईट पाहिजे, लूज पाहिजे, काय पाहिजे? आता माहीरने त्याचा प्रवास सुरू केलाय. सोबत अजून एक बोट आहे आणि त्याच्यासोबत ते कयाक आहे. फ्रेंड्स पण किती केअर करतात माहीरला. तो इकडे स्विमिंग करतोय. सर पण आहे. समोर आहे मानस. मानसाचं फुल नेम सांग. मानस जयेश पाटील. तुझा पण झालाय ना इव्हेंट. तो इव्हेंट कुठपासून कुठपर्यंत तुझं जरा सांग आम्हाला. पिलवा तू जेनपीटी पोट. मग तुला म्हणजे भीती वाटली का करताना? नाही. नाही म्हणजे एकदम बिंदास. तुझ्यासोबत कोण होतं म्हणजे पाण्यात? पाण्यात माझ्यासोबत माझे काका होते आणि नंतर बाळू काका आले. मग राजदा सायदा ते दोघे नव्हतं? हा होते ते पाण्यात तुझ्यासोबत स्विमिंग करत? हा हा. तर तू किती आवर्स मध्ये कम्प्लीट केलास? 10 5 5 आवर्स मध्ये तू कम्प्लीट केलास ना. तुला कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू.
आपल्या समोर संतोष सर आहेत, माझे पण ते कोच आहेत. सर हे इंटरनॅशनल स्विमर आहेत. सर तुम्ही कुठला पण आले लोक तर तुम्ही घेता त्यांचा इव्हेंट? हो हो, ऑल ओव्हर इंडिया आणि इंटरनॅशनल दुसऱ्या देशामधून आले तरी इव्हेंट्स घेतो. तर तुम्ही त्यांना पर्सनल प्रॅक्टिस वगैरे असे देता? हो, पर्सनल प्रॅक्टिस संडेला असतात मोस्टली. आणि जसं किलोमीटर असेल तसा त्यांचे इव्हेंट्स असतील आणि त्याप्रमाणे देतो. जर न्यूज चॅनल्स केले ते तर त्यांच्या नावावर रेकॉर्ड असं बनतात? न्यूज चॅनलचं आणि रेकॉर्ड्स याचा खूप लांबपर्यंत संबंध आहे या इव्हेंटशी. तुम्ही कोणता चॅनल करता आणि ऍक्च्युअल मध्ये कोणी स्विम केलेलं आहे का, किंवा तुम्ही यंगेस्ट आहात का, तर त्या चॅनलचा मेल रेकॉर्ड, फिमेल तर तुम्ही आहात का, तर त्याच्यावरती डिपेंड आहे. एक आता सनराईज पण होते आणि माहीर कंटिन्यू त्याचे स्ट्रोक टाकते, बिलकुल ब्रेक नाही त्याला. एकच काढलं ना मी डायरेक्ट.
मधनं माहीर रस्ता काढत येणार आहे तो, तर बघूया. आता आपण गेटवेला पोचलेलो आहोत. त्याला दिसणार नाही काय, खाली बसा का दिसून द्या. आता आपले समोर आहे नक्षला फुल नेम सांग. नक्ष पडते. तुझा पण इव्हेंट झालाय बरोबर. तो कुठपर्यंत केलास तू? मी एलिफंटा गेटवे केला. तो म्हणजे तुला कसं वाटलं इव्हेंट करून? मला चांगलं वाटलं इव्हेंट करून. आणि तुझं टायमिंग किती आहे? 4 hours 43 minutes 5 seconds. आता तुझा फ्रेंड पण तोच चॅलेंज करते, तर तुला कसं वाटतंय? मला चांगलं वाटतंय. आणि तुला काय वाटतं तो किती तासात कम्प्लीट करेल त्याचा हा चॅलेंज? तो माझा रेकॉर्ड तोडेल तर चांगलं होईल. पण असं सांगतो तरी गेस कर किती तासात करेल तो या स्पीडवर वगैरे? तो 4 तासात तर करेल. चालेल, थँक्यू. इथं हा माहीर स्विमिंग करते. त्याच्यासोबत राजदादा उतरलाय. आता 4 तास 10 मिनिटं झाली. तो पावते. 4 तासापासून तो कंटिन्युअसली पावते. त्याच्यासोबत राजदादा उतरलाय. पाणी पिते परत स्टार्ट करा. आता माहीर त्याचा इव्हेंट कम्प्लीट करणार आहे. माहीर आता कम्प्लीट करणार आहे. माहीरने त्याचा इव्हेंट सक्सेसफुली कम्प्लीट केलाय. आईच्या डोळ्यात तुम्ही आनंदाश्रू बघू शकता. खुशी आनंदाश्रू. पोरांनी इव्हेंट कम्प्लीट केला. माहीर कम्प्लीट केलेला आईचे आनंदाश्रू. सर्वांना जय शिवराय. आज आपण आलेलो आहोत माहीर
परेश पाटील यांनी जो आज 12 किलोमीटरचं सागरी अंतर यशस्वीरित्या पार केलेलं आहे त्याचा कौतुक करण्यासाठी आणि त्याचा आज महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून शहा सर आलेले आहेत। तर प्रथम पहिले ते ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतील की किती तासात माहीरने हा इव्हेंट कम्प्लीट केलेला आहे। माहिर ने ये एलिफेंटा से गेटवे ऑफ इंडिया का डिस्टेंस 12 किलोमीटर जो 4 आवर 48 मिनट्स एंड 21 सेकंड में कंप्लीट किया है। मैं महाराष्ट्र स्टेट एमेटर एक्वेटिंग एसोसिएशन की ओर से उसको कॉन्ग्रेचुलेशन करता हूँ। कॉन्ग्रेचुलेशन बेटा। तसेच आपल्या ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तर्फे जयेश पाटील हे लॉंग डिस्टन्स सी स्विमर आहेत, हे त्याला ट्रॉफी देतील आणि सर्टिफिकेट जे राज पाटील आणि साई पाटील हे दोघं लॉंग डिस्टन्स स्विमर तसेच इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहेत, विंड सर्फर ते देतात। माहीरला पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांनी हा इव्हेंट ह्याच्यापेक्षा आणखी 36 किलोमीटर आणि फॉरेनला जाण्यासाठी त्यांनी तयारी करावी अशा त्याला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बरा आता इथे मानस्य मॅडम आहेत। मॅडम तुमचं नाव सांगा। तुम्हाला कसं वाटतं तुमच्या स्टुडंटने इव्हेंट कम्प्लीट केलाय? वाटलं की त्यांनी एवढा मोठा प्रवास केला आणि मला खूप अभिमान आहे त्याच्यासाठी आणि तो पुढे पण अजून मोठ्या गोष्टी केल्या। थँक्यू मॅडम। आता इथं 3 फ्रेंड्स आहेत। तुम्हाला कसं वाटतं तुमच्या फ्रेंडनी इव्हेंट केलं? थँक्यू। घ्या तर इकडे बघा। पण त्यांना तिघांनाही भेटलो होतो, पण आज फायनली त्यांची तिन्ही मुलांचा आणि ते एकमेकीच्या मुलांना पण आपलंच मुलं म्हणूनच मानतात, कारण का प्रत्येक वेळी जो जेव्हा इव्हेंट संपत असतो तेव्हा तिघींचे डोळ्यामध्ये पाणी बघत असतो आपण। तर आज फायनल तिन्ही मुलांचा प्रवास पूर्ण झालेला आहे। तिन्ही इव्हेंट, पहिला जो इव्हेंट ते घेतला होता हाती तो पूर्ण झालेला आहे, सर्व प्रवास पूर्ण झालेला आहे। काय सांगाल, पहिला प्रवास आपल्या आईने केला होता, काही काय सांगते? आता फायनली झालेला आहे। तिघींची इच्छा आणि म्हणजे त्यांचे हजबंड पण मित्र आहेत, फ्रेंड्सच आहेत। ठीक आहे, नंतर आज कसं वाटतं? खूप आनंद होते, शब्दात नाही सांगू शकत, एकदम प्राऊड फील होते मला। ओके, आणि तिघांचाही सक्सेसफुल इव्हेंट पूर्ण झाले, त्यांच्याबद्दल काय सांगाल? या 3 पराक्रमी मुलांबद्दल काय सांगाल जे तुम्ही घडवलेले आहे? नेक्स्ट इव्हेंटसाठी प्रॅक्टिस करावी। ओके, नंतर आज पण मला खूप प्राऊड फील होतोय की हा पण माझा मुलगा आहे। तिघांचा रिले करायचा असं प्लॅनिंग आहे आपला, बघूया तो होतोय सक्सेस का नाही। नक्कीच सक्सेस होईल।
असेच त्यांच्या सोबत राहा, संतोष सरांना सपोर्ट करा, बाकी सर्व होऊन जाईल. शुभेच्छा तुम्हाला माझ्या. स्माईल 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 आलेला आहे. तिघे जण आहेत, कारण का त्यांना 4-5 महिन्यापूर्वी काहीच पावतात नव्हते, त्यांना नीट पावता नव्हते, बरोबर ना. आज फायनली त्यांनी सक्सेसफुली 3 इव्हेंट केलेले. काय सांगशील? एकदम मस्त वाटतं मला. तिघं पण एकदम सक्सेसफुली इव्हेंट कम्प्लीट केलेले आहेत. एकदम भारी वाटतं, कारण की हे श्रेय मी संतोषला देते सगळे. तिघांकडनं प्रॅक्टिस करून प्लस त्यांचा इव्हेंट करून पण घेतला. जाम बरं. ओके, धन्यवाद दादा. नंतर वरिष्ठ मित्र आहे आपला हां. राहुल भाऊ पिंकेवा, आपली जुनी गँग आहे. हां. तिघांनी पण अतिशय उत्तमरित्या इव्हेंट पार केलेला आहे. आपण बघत असेल एवढ्या लांबून जवळजवळ 4.5-5 तास आहे आणि एकदम कमी वयात, म्हणजे अतिशय एकदम वेगळी गोष्ट आहे. ओके. आणि नंतर राहुल दादा आपल्या समोर आहे. जसा म्हणाला का 4-5 महिन्यामध्ये ह्या त्यांनी कव्हर केलेलं आहे सर्व. काय सांगशील? आता फायनली झालेलं आहे. फायनली झालेला आहे. खूप आनंद होतोय की आपल्या तिन्ही लहान मुलांनी कंप्लीट केलेला आहे इव्हेंट. आणि असं परेश बोलला की दादाला श्रेय झालाच पाहिजे. मी काल एक छोटीशी गोष्ट तुला नाही बोलू शकलो, म्हणजे विसरलो ते. ती विसरण्यासारखी गोष्ट ती म्हणजे दादाने आमचे जे इव्हेंट केलेले कुठल्याही स्वरूपात काहीही रुपया घेतलेला नाही. फ्री इव्हेंट हे जे दादाने केलेले आहेत, म्हणजे मी काल पण बोललो की मित्र असावा तर असा. तर आम्हाला हा काय मित्र आम्हाला कमवायला आवडणार नाही कधीच. आणि दादा म्हणजे यांचे काका सर कधी बोलत नाही, पण खरंच एकही रुपया फी न घेणार. आणि त्यांचा पण जाम जीव आहे दादावर असणारच, कारण की गुरु काका हे असे लाभणं म्हणजे त्यांच्यासाठी पण भाग्याची गोष्ट आहे. आणि 2 मुलांबद्दल काय सांगतो? संतोषाच्या 2 मुलांबद्दल आणि जयेश दादाबद्दल, जे रात्रीपासून त्याच्या सोबत असतात. त्यांचं बोललंच ना ते खरंच संतोषाच्या पावलावर पाऊल टाकणारे जे बोललेच ना, तर त्यांचा मोठा मुलगा राज, लहान मुलगा साई आणि त्यांचा भाऊ जो जयेश पाटील काळू, तो पण खरंच म्हणजे आमच्यासाठी पण तो तेवढा फार मनाचे पण विसरलो. मी त्याला फोन केला, सॉरी बाळा, आम्ही त्याला बालू बोलतो जयेश वगैरे काही जास्ती आठवत नाही, पण त्यांचं पण तेवढंच आहे. तसंच एक आपला मयुरेश पडते हा एक सोबत असतो आणि ते आपल्याला प्रत्येक वेळी धावून येतात. आणि माझ्या मुलाला म्हणजे या तिन्ही मुलाला घडवण्यामध्ये त्यांचा सेवाचा वाटा आहे. आमचा काहीच नाही, फक्त तेवढे घेऊन जाणारी आणि बाकी जे काय आहे प्रॅक्टिसपासून इव्हेंटपर्यंत आणि ते पण इव्हेंट सक्सेस करण्यामध्ये जो मुलाचा वाटा आहे तो दादा आणि त्यांची पूर्ण टीम. दादाची 2 मुलं जयेश पाटील आणि आपला मयुरेश, तसेच आमचे मित्र सातत्याने आमच्यासाठी उभे राहिलेले आमचे महेश दादा. महेश हे खरंच आमच्यासाठी खूप. आणि वहिनी याचा प्रवास दादा तुम्ही गेल्या 4-5 महिन्यापासून बघत आहे, संतोष दादा सोबत असतोस. काय सांगशील यांच्या प्रवासाबद्दल? कारण संतोष पाटील हा माझा भावाचा मुलगा आहे आणि आम्ही सर्व एक कुटुंबीय. सर्वप्रथम मी सांगणार की त्याला शून्याकडून त्यांनी निर्माण आणि असा करणं म्हणजे कठीण आहे. म्हणजे त्याला स्विमिंगची ABCD पण नव्हती ती संतोषनी घडवून आणली आणि आज त्यांचा उपक्रम एवढा मोठा राबवला की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या रायगडमध्ये या 3 मुलांचं नाव गाजतं. हा आम्हाला अभिमान आहे. आणि खरोखर त्यांच्या सातत्याने पाऊला पाऊल घेऊन वडिलाही त्याच्या मम्मीने कुठे त्याला सांगितली त्याच्यामध्ये हे कुठं प्रोग्रेस घडलं, त्या मला अभिमान आहे. इथं थांबतो. धन्यवाद. पूर्ण झालेले आहेत. हा प्रवास तुमच्या मुलांचा रेकॉर्ड केलेला आणि ऐतिहासिक सर्व क्षण आपल्या आयुष्यात त्यांनी आणलेले आहेत. 3 मुलांनी काय सांगाल 3 मुलांबद्दल? तिन्ही मुलांचे जे इव्हेंट आहेत ते तुम्ही कंटिन्यूस बघत आहे. टेलिव्हिजन न्यूजपेपर आता हे पण आता माहीतच आहे ते आता उद्या पण न्यूजपेपरमध्ये येणार आहे. पण हे आमच्या म्हणजे आता हे आम्ही आता बोलत हे परेश पिंके आमच्या स्वप्नात पण नव्हतं काय या कमी एजमध्ये आणि कमी शॉर्ट पिरियडमध्ये हे स्विमिंग शॉर्ट पिरियडमध्ये तेही शिकलेले आहेत. आणि त्याचं पुरं श्रेय हे संतोष पाटील त्याला पुरं श्रेय त्यांचं आणि त्याच्या पुढे पण जे काय ते करणार आहेत त्यांच्या वाटचाली जे ते सांगतील त्यानुसारच ते करणार आहेत. आणि आम्हाला त्यांचं पण कौतुक करायचं वाटतं का त्याही एवढी मेहनत त्यांच्यावर तिघांवर पण मेहनत घेतली. त्यांचं पण आम्ही आभारी आहोत. म्हणजे आभार थँक्स बघू शकतो का काय बघू शकतो आम्ही बघूच शकत नाही. कारण की एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये हे इव्हेंट करणं हे इम्पॉसिबल. मी तर सांगतो इम्पॉसिबल, कारण की हे त्यांचं वय नाही आहे. हे इव्हेंट करायचं त्यांचं वय नाही आहे, पण हे जे इव्हेंट करून काही घेतलेलं आहे हे आमच्यासाठी एक मोठं म्हणजे आम्ही एक मोठं अचिव्हमेंट केलेलं आहे असं आम्हाला वाटतं. बाकी हे या तिघांना पण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
असेच पुढे जा. आमचा सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. मला काहीही वाटलं संतोष पाटील आहेत ते तर त्यांच्या पाठीशीच आहेत, पण आम्ही पण आम्ही जे वडील करतात महेश राहुल आम्ही पण तिथं पण त्यांच्यासोबतच आहोत. आणि आम्ही फक्त संतोष पाटील यांना सांगतो, त्यांना जसं जमेल तसं पुढे घेत जा. आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी. थँक्यू. धन्यवाद. टू वन गो. घ्या तो काही किस्सा मास्टर. ते आपल्या समोर राज दादा आहे. तो पण एक इंटरनॅशनल स्विमर आहे. दादा, तो तुझा स्विमिंगची सुरुवात कधीपासून केलीस, वयाचे? मला जेव्हा अक्कल नव्हती ना, मी 2 वर्षाचा होतो. किती 2 वर्षाचा, तेव्हाच घरातले मला स्विमिंगला टाकलं होतं. म्हणजे तेव्हा म्हणजे स्टार्टिंगला म्हणजे तुला कोण शिकवायचं, सर का तू कुठे पूलवर वगैरे जायचं? नाही. माझे आजोबा आधी BMC मध्ये होते, लाईफ गार्ड होते. जू चौपाटी, जळगाव चौपाटी, प्रत्येक म्हणजे लाईफ गार्ड होते मफतलाल स्विमिंग पूलला वगैरे. त्यांच्याकडनंच माझ्या वडिलांकडे पासवून झालं आणि तिकडनंच माझ्याकडे सुद्धा पासवून झालं. मग तू आतापर्यंत किती इव्हेंट केलेस? मी आतापर्यंत टोटल बघायला गेलीस तर माझे 17 to 18 इव्हेंट्स झालेले आहेत. एक लॉंगेस्ट स्विमिंग झालेला आहे आणि बाकीचे सी स्विमिंग जो हरिगोन सी आपला 2 रिले आणि बाकीचे जे आहेत ते आपले सी स्विमिंग झालेले आहेत. तू आता सेलिंग मध्ये पण आहे. सेलिंग तर तू कधीपासून चालू केलंस? सेलिंग मी 2019 डिसेंबर पासून चालू केली होती. ते पण एक असं नॉर्मली असं कॅज्युअली स्टार्ट केली होती सेलिंग. संदीप म्हात्रे सर आहेत माझे कोच आहेत. तर ते त्यांचा जो मुलगा आहे मोहित म्हात्रे, तो माझ्या वडिलांकडे म्हणजे संतोष पाटील सरांकडे याच्या आधी स्विमिंगसाठी सी स्विमिंगसाठी आला होता. त्याच्या संदर्भात असंच सरांनी विचारला माझी बॉडी वगैरे बघून की तू करू शकतोस का विंडसर्फिंग, म्हणजे विचारला माझ्या वडिलांना की याला टाकून बघा, त्याची बॉडी वेट वगैरे सर्व छान आहे. तर मग आलो सेलिंगमध्ये आलो. ऑप्टिमिस्ट पहिला जो सर्वात ज्युनियर क्लास आहे ऑप्टिमिस्ट पहिला सेल केला. मग हळूहळू एंटरप्राइज सेल केला. मी इथूनच एक गेटवेवरूनच इकडनंच माझी स्टार्ट झाली होती पहिले याला. हळूहळू मग विंडसर्फिंग वरती माझ्या पहिल्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ओव्हरऑल मी बघायला गेलं तर एक 9th होतो. माझी फर्स्ट चॅम्पियनशिप होती माझी नॅशनलची. बट सीन असा होता की तिकडे मला एका सराई बघितलं, काही विचारलं भोपाळचे होते, काही विचारलं विंडसर्फिंग करणार का. तर मग सराई पण विचारलं करणार का. मी म्हटलं सर तुम्ही बोलाल तसं करूया आपण वगैरे. आणि त्यानंतर मग सुरुवात केली विंडसर्फिंगसाठी. हळूहळू विंडसर्फिंग केली. लागोपाठ 2 वर्ष प्रॅक्टिस केली तिकडे जाऊन. मला कोच वगैरे नव्हतं कोणी. स्वतःहून प्रॅक्टिस केली, स्वतःहून शिकलो. मग नंतर आमचे एक कोच आले हेमंत कपोला सगळे होऊन, काही मला शिकवलं तिकडे. 3 दिवसात मी विंडसर्फिंग करायला लागलो. हळूहळू नॅशनल्स खेळलो. एक असताना की एक कन्सिस्टंट माणसाने राहिलं तर नक्कीच काहीतरी होतं. मेडल्स वगैरे आधी नव्हते लागत. 3-4 चॅम्पियनशिप, खूप सारे चॅम्पियनशिप खेळलो असे जिकडे मला मेडल लागले नाही, पण एक्सपिरियन्स खूप काही मिळवलं. त्यानंतर अचानक 21 नंतर माझ्या विंडसर्फिंग करिअरमध्ये गॅप आला. कारण इंटरनॅशनल माझा जो रिले होता 1105 किलोमीटर्सचा, त्यामुळे नंतर मी 23 मध्ये कमबॅक केलं परत विंडसर्फिंग मध्ये. आणि त्यानंतर जे माझे गोल्ड लागायला सुरुवात झाली, जे मला कोचिंग भेटली तर त्यामुळे आज मी इथपर्यंत आलो. आता तुझा भाऊ पण तुझ्या पायावर म्हणजे साई आहे, तो पण तुझ्या पावलावर पाऊल ठेवत कट चाललाय. करून घेऊया परत व्हिडिओ. 3, 2, 1 गो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. तर आज मी माहीरचा एलिफंटा टू गेटवे ऑफ इंडिया सागरी प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका.